नमस्कार. या रेसिपीमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. तर चला मस्तपैकी आज आप्पे बनवतोय आपण. तर भरपूर अशा भाज्या पौष्टिक घालून आणि छान कलरफुल आप्पे बनवतो. तर त्याच्यासाठी कुठल्या कुठल्या भाज्या लागतात किंवा काय काय साहित्य लागतं ते बघूया आणि व्हिडिओला सुरुवात करूया. चला तर सर्व तयारी करून घेतली आपण आप्पे बनवण्यासाठी. तर बघू शकता इथं सर्व भाज्या आपण इथं टमाटे इथे कट करून घेतले, बाकी सर्व भाज्या किसून घेतल्या. टोमॅटो, गाजर, कोथिंबीर, काकडी, कांदा आणि बीट. तर बाकीचे इथं लाल तिखट, 2 प्रकारचं लाल तिखट घेतले आपण आणि मीठ. तर इथं पीठ आपण इथं 2 वाट्या तांदूळ घेतले होते आणि अर्धी वाटी उडदाचं डाळ टाकली होती. छानपैकी 1 दिवस भिजून आणि वाटण करून रात्रभर ferment करायसाठी ठेवलेलं होतं. तर बघू शकता अशा पद्धतीने आपलं पीठ तर रेडी झालंय. तर असं प्रमाण घेतलं तर खूप छान आपलं पीठ होतं. तर 2 वाट्या तांदूळ घ्यायचे आणि अर्धी वाटी उडदाची डाळ टाकायची. मेथी दाणे थोडेसे टाकून घ्यायचे. तर बघू शकता ह्या पद्धतीने छान पीठ आपण तयार करून घेतलं. लाल तिखट टाकून घेतलं. बाकीचं सर्व साहित्य जेणेकरून घेतलेले ते आपण एक एक करून आता सगळं टाकून घेणार आहे. तर बघू शकता छानपैकी असे पौष्टिक असे आप्पे होणारे. भरपूर भाज्या आपण कलरफुल सर्व भाज्या आपण किसून घेतल्या मस्तपैकी. तर बघू शकता. तर बीटसुद्धा घालून घेतलं. बीटामुळे छानपैकी कलर येतो आप्प्यांना आणि मस्त असे आपले आप्पे कलरफुल दिसत्या बघू शकता. आणि किसून घेतल्यामुळे छानपैकी भाज्यासुद्धा मिक्स व्हायला जास्त वेळ लागत नाही. खाण्याला खूप छान असे मस्त होत्या. तर सगळं साहित्य घातले, छानपैकी मिक्स करून घेतलं. तर बघू शकता. तर इथं लगेच पॅन ठेवलाय आपण आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालून घ्यायचं सुरुवातीला. तर छानपैकी तेल घालून घ्यायचं, गॅस कमी ठेवायचा. तर अशा पद्धतीने तेल आपण सर्व आप्याच्या भांड्याला लावून घेणार आहे. एकदम असं मस्त आणि छानपैकी आपलं तर आप्याचं भांडं सुद्धा गरम झालंय. तर बघू शकता तुम्ही. तर चला आप्याचं भांडं छानपैकी गरम झालं. लगेचच आपण एक एक करून आता सर्व आप्यांमध्ये चमच्याच्या साहाय्याने टाकून घेणार आहे. तर सुरुवातीला आपण साईडने टाकून घ्यायचं जेणेकरून आप्याचं भांडं तर मध्ये आपण टाकलं तर पटकन लगेच करपलं जातं किंवा जळतं. तर असं कधी बी कुठल्याही पदार्थ ह्या पद्धतीने साईडने सोडायचा आणि नंतर शेवटी मध्ये टाकायचं. तर बघू शकता अशा पद्धतीने. तर बीट टाकल्यामुळं तर खूपच कलरफुल दिसते आणि खूप छान असे कलरफुल आपले आप्पे दिसतात. तर बघू शकता तुम्ही. तर किसून बीट टाकलं त्याच्यामुळे छान असा कलर आलाय आणि मस्त ते पोटात पण जाऊ शकतं. आणि कट करून टाकलं असतं तर ते मोठं मोठं असतं. तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचं तुम्ही मुलांना किसून बीटाचे तुम्ही आप्पे करू शकता. तर जेणेकरून ते दिसत बी नाही आणि कलरफुल पण छान असं दिसतं खाताना. आप्पेच जेणेकरून बीट टाकलंय का काय ते सुद्धा ओळखायला येत नाही. तर चला सर्व घालून झाले. 2 मिनिटं आपण झाकण ठेवू. तर मस्त 2 मिनिटं आप्पे घालून आपले यातले मस्त आता झाले एक साईडने. तर कलर चेंज झाला. तर बघू शकता तुम्ही किती मस्त असे जेणेकरून तुटी फुटी टाकल्यासारखेच आपले आप्पे दिसत्या आणि एक बाजूने मस्त असे शेकल्या गेले. तर चला सर्व बाजूने आपण आता पलटी करून घेऊ. दुसऱ्या बाजूने मस्त असे शेकून घेऊ. तर बघू शकता सर्व आप्पे आपण आता मस्त पलटी करून घेतले आणि छानपैकी आता कुरकुरीत होईपर्यंत कलर चेंज होईपर्यंत मस्त भाजून घेणारे आणि छान कलरफुल झाले. तर बघू शकता तुम्ही. तर सर्व आप्पे आपण ह्याच पद्धतीने करणारे. खूप छान कलरफुल आप्पे झाले आणि जेणेकरून सर्व भाज्या पोटात जात्या. तर अशाच पद्धतीने नक्की करून बघा. लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.